हातपंप वीज पंप देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटनेतर्फे आज महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचा नागरी सत्कार सोहळा जळगाव शहरातील आदित्य लॉन्स येथे संपन्न झाला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी भूजल संरक्षण आयुक्त श्री पवनीत कौर, या कार्यक्रमाचे प्रधान सचिव पाणी पुरवठा स्वच्छता विभागाचे संजय खंदारे, हनुमंतराव ढेकड़े, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिल्हा परिषदेचे बाबूलाल पाटील, नेहा कुडचे पवार आदींची यावेळी उपस्थिती होती। मंत्री गुलाबराव पाटील यांचा यावेळी हा सत्कार सोहळा पार पडला असून ते या सत्कार सोहळ्याने भारावून गेले आहे। आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता जळगाव शहरातील आदित्य लॉन्स येथे हा सन्मान सोहळा पार पडला। या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व वीज पंप देखभाल दुरुस्ती कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मनियार नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। हातपंप कर्मचारी आणि त्यांचा जो जटिल प्रश्न होता की ज्या काळामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदच्या मार्फत अनुदानाच्या मार्फत यांचे पगार, यांचे पेन्शन, यांची ग्रॅज्युटी ही दिली जायची। पण ज्यावेळेस जिल्हा परिषदचं उत्पन्न कमी झालं तर यांना वेळेवर पगार न होणे, वेळेवर ग्रॅज्युटी न मिळणे, पेन्शनधारकाला 4-4 महिने पेन्शन न मिळणे, ह्या सगळ्या गोष्टींच्या अडचणी येत होत्या। आणि ज्यांनी आयुष्यभर आपल्या लोकांची सेवा केली ते या गोष्टीपासून वंचित राहत होते। जवळपास 3 वर्ष आम्ही या गोष्टींकरता पाठपुरावा केला, कॅबिनेटमध्ये हा विषय आणला आणि शासनाने दरवर्षी यांचा भार उठवावा अशा पद्धतीचा कॅबिनेटमध्ये मंजुरी करून घेतली। आणि आता हे यांना सगळा जो पैसा येणार आहे तो जिल्हा परिषदच्या उत्पन्नामधून न येता तो डायरेक्ट शासनाकडून यांना पैसा प्राप्त होणार आहे। किती लोकांचा प्रश्न सुटला? जवळपास 1078 लोकांचा हा प्रश्न होता। तो सगळ्या लोकांचा प्रश्न या ठिकाणी सुटलेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की अनुकंपांचा मुलांचा विषय असेल, यांचा जो विषय होता ते 30-30, 40-40 वर्षापासून हे विषय प्रलंबित होते, ते सगळे डिपार्टमेंटचे प्रश्न आपण सोडवू शकलो, प्रमोशनचे प्रश्न सोडवू शकलो। त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये जशी आपण कामाची अपेक्षा करतो तसे कर्मचाऱ्यांचे जे छोटे मोठे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम आपण केलं पाहिजे, ती कामं आपण करण्याचा प्रयत्न केला।